सकाळ सकाळ थोडी जास्त सुटते. एक हवा असते, त्याला खडी घालतात आमच्या लँग्वेजमध्ये, कोकणामध्ये त्याला खडी बोलतात. एवढं झाडं कशी जोरात जोरात हलतात वगैरे. खडी सुटली की थोडी कवल तोडणी म्हणजे काय हे कोकणातल्या सगळ्या लोकांना माहितीच असेल. कवल तोडणी म्हणजे अशी झाडं वगैरे असतात, झाडं वगैरे म्हणजे आयन किंजल जे काय आहे ते, तर ते त्यांच्या फांद्या असतात ना, ब्रांचेस फांद्या, त्या आपण तोडतो. ते तोडल्यानंतर हे बघा, ही त्यांची जी लाकडं असतात ना, तोडल्यानंतर जी मोठी जाडे जे हे असतात ना, जाडी फांद्या त्यांची, ती लाकडं आपण चुलीसाठी जळण्यासाठी यूज करतो. आणि त्याचा जो पाला असतो, जो पाला वगैरे असतो म्हणजे असं हे बघा, हे पाला असतो ते शेतीच्या भाजवणीसाठी जाळावं म्हणून ते यूज करतो. म्हणजे त्याच्याने कसं दोन्ही पण कामं होतात, शेतीसाठी पण ह्याच्यासाठी यूज होतात, जाळण्यासाठी म्हणजे भाजवणीसाठी, आणि हे लाकडं आपल्या जाळण्यासाठी चुलीसाठी. परत ती बंद झाली. हे वालूने तयार केलं ना, भोंबाड वारुळी म्हणतात ना, वारुळ भारी तयार करतात ना. मग कसे करतात? मग ते राहायला करतात की कशाला करतात? अरे राहायला ते त्यात अलबी रुजतात. हा, हे बघा, हे तर इथे तर जास्तच आहेत. हे बघा मोठे मोठे. हां हां, भरपूर आहेत बोंबाड, याच्यामध्ये अलबी येतात ना. नमस्कार मंडळी, आपल्या चॅनलच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये मी संदेश तुम्हा सगळ्यांचे मनापासून स्वागत करतो. काल मी आमच्या कोकणातल्या घरी, आमच्या कुचांबे गावामध्ये आलेलो आहे. काल गावाकडची थोडी जनरल कामं आहेत ती थोडी करण्यासाठी. तर आता आज सकाळी ही हवा सुटली आहे, तर गावाला त्या हवेला काय बोलतात, खडी सुटली अशी बोलतात. कारण थोडी थंडीचे दिवस आहेत ना, थंडीच्या दिवसामध्ये अशी हवा सुटते, तर आमच्या गावच्या भाषेमध्ये त्याला खडी सुटली असे बोलतात. बघा तुम्हाला दाखवतो कशी. आता थोडं कमी झाले, सकाळी थोडी जास्त होती, आता 7-7:30 वाजले ना, थोडी कमी झाली. बघा म्हणजे हवा असते, वारा असतो, ती सगळी जोरात हवा असते, ती झाडं वगैरे हे करतात. मला दाखवतो. हे बघा, ही केळीची पानं वगैरे, ही सायची पानं वगैरे अशी हलतात जोरामध्ये. हे बघा, थोडी हवा आता कमी झाली, सकाळी थोडी जास्त असते. त्याला अशी खडी सुटली अशी बोलतात. नाही, ते खडी सुटली की थंडी थोडी कमी होते, कमी लागते, थोडी गार हवा लागते पण कमी होते थंडी थोड्या. नंतर आता गावाला लोक नवीन घरं वगैरे बांधतात ना, नवीन घरं बांधल्यानंतर शक्यतो चूल वगैरे ना घरात पेटवत नाही, कारण ते बोलतात सगळं काळं वगैरे होतं ना. तर चूल घराच्या बाहेर, म्हणजे घराच्या बाहेर एक वेगळीच चुलीसाठी जागा तयार करतात, सपरं वगैरे काढतात, तर त्याच्यामध्ये वगैरे चूल पेटवतात. तर आम्ही पण चूल बाहेरच केलेलं आहे, म्हणजे पाणी वगैरे तापवण्यासाठी, भाकऱ्या वगैरे भाजण्यासाठी. बाकी तर गॅसवरच होतं जेवण वगैरे, म्हणजे उकडायचे वगैरे कामं सगळे चुलीवर होतात. गडबड ते असेल तर गॅस वगैरे यूज करतात, पण शक्यतो जास्त चूलच जास्त यूज करते. तर आई आता चुलीवर भाकऱ्या भाजत आहे. सकाळचं असं भाकरी वगैरे भाजून कामावर वगैरे जावं लागतं. गावालाच लोक सकाळी लवकर उठतात, आणि पाणी पण आमचं लवकरच येतं, 6:30-7च्या दरम्यान पाणी येतं. मग त्यामुळे ते पाणी वगैरे भरून भाकरं वगैरे भाजून लोक शेतावर कामावर जातात. आई आता भाकऱ्या भाजत आहे. तर ही बघा, आम्ही पण इकडे बाहेरच घराच्या बाजूला आमचं सपर आहे ना, लाकडं इकडे भरतो,
या साईडला जागा आहेत. आम्ही छपरामध्ये चूल बनवलेलं आहे, तर थंडीमध्ये कसं चुलीच्या बाजूला बसून शेकोटी घेता येते. आणि आई इथं बनवत आहेत तांदळाची भाकरी. आणि गावाला शक्यतो कसं तांदूळ नाचणे हेच कोकणामध्ये प्रामुख्याने पीक होतं ना, तर त्याच्यामुळे तांदळाच्या आणि नाचण्याच्या भाकऱ्या वगैरे असतात. गावाला आता कसं रेशनला वगैरे गहू भेटतात ना, तर त्या गव्हाच्या पण चपात्या वगैरे करतात. पण शक्यतो आमच्याकडे कोकणामध्ये तांदूळ नाचणे जास्त असते. आता गहू भेटतात त्यामुळे गव्हाच्या पण चपात्या गावाला खातो. तर काही काही लोक ज्वारी बाजरी पण आणतात मिक्स करून तांदळामध्ये खायला, ज्यांना डायबिटीस वगैरे आहे. बघा तर आया तर बनवत आहे तांदळाची भाकरी. आणि हे चुलीचा प्रकार आहे, वैल आहे. म्हणजे कसं एका साईडला चूल जरी पेटलेली असते तर बाजूला ही दुसरी चूल आहे, तर तिकडून विस्तू इकडे पास होते. त्याच्यामुळे इकडे पण काय आपल्याला तुम्ही उकळायला वगैरे ठेवायचं असेल ना, किंवा थोडं कमी ह्याच्यावर विस्तूवर, तर इकडे पण होऊन जातं काम. वैल आहे तो, म्हणजे एका साईडला विस्तू आहे, तिकडचे विस्तू इकडे लागते. मग इकडचे पण दोन, म्हणजे एकाच चुलीवर दोन चुलीची कामं होतात. असं तिकडे चुलीवर काय ठेवलं, वैलावर काय ठेवलं असेल, डाळ ठेवला नाही. म्हणजे अगोदर उकळलेलं वगैरे आहे, डाळ ठेवला नाही. पाणी वगैरे तापवायचं असेल तर पण ठेवू शकतो. तांदळाची भाकरी सकाळ सकाळ हवा सुटले, खडी सुटले. हे खडी सुटली की थंडी थोडी हे होते, पळते. म्हणजे कसं थोडी कमी लागते, हवाची गार हे लागतात. ही बघा सकाळ सकाळ थोडी जास्त सुटते. एक हवा असते, त्याला खडी घालतात आमच्या लँग्वेजमध्ये. कोकणामध्ये त्याला खडी बोलतात. हे बघा झाडं कशी जोरात जोरात हलतात वगैरे. खडी सुटली की थोडी थंडी कमी होते. आमच्या कोकणामध्ये लँग्वेजमध्ये हवेला थंडी वगैरे थंडी हे बोलतात, खडी बोलतात. पण सकाळ भरपूरच असते. आता सकाळी 7:30-8 वाजलेत ना, त्यामुळे थोडं प्रमाण कमी झालं आहे हवेचं प्रमाण. नाही तर सकाळी तर जोरातच असते, भरपूरच असते जोरामध्ये. पण थंडी कमी लागते थोडी, मला वगैरे येते ना, त्यामुळे थंडी कमी झाली. थंडीच्या दिवसामध्ये ही खडी सुटतेच, म्हणजे हवा सुटतेच सकाळ सकाळ. कमी भाकर असले की याच्यात परातीमध्येच भाजतात ना. जास्त असेल तर पोलपाट येत, नाही तर परातीमध्येच भाजते. अगोदर परातीमध्ये काय पीठ भिजवून ते बाहेर हे ठेवलंच ना. एका साईडून झाले पलटी मारून. चांगली फुगली आहे भाकरी. दोन भाकरी तयार झालेल्या आहेत. तर भाजी झाल्यानंतर, भाजी झाली वाटतं, बनवलीच ना आतमध्ये. आता भाकरी खाऊन आपल्याला जायचं आहे शेतावर. कवल तोडणी झालेली आहे. काल कवल तोडली होती ना, तर ते कवल तोडणी बघूया कोकणामध्ये कशी वगैरे करतात ते.
हे बघा आता गावाकडची आपली न्याहारी आणि मुंबईला ज्याला ब्रेकफास्ट बोलतात तो आपला तयार आहे. तांदळाची भाकरी आणि आईने बनवलेलं आहे ओल्या वाटाण्याची भाजी आणि बटाटा. आता मी नाश्ता करणार आहे, न्याहारी करणार आहे. ब्रेकफास्ट तांदळाची भाकरी आणि आजच्या ब्रेकफास्टमध्ये न्याहारीमध्ये आहे तांदळाची भाकरी आणि ओल्या वाटाण्याची ग्रीन पीसची भाजी. तर भाकऱ्या कशा गरम गरम आहेत ना, ते खायला एक मजाच वेगळी असते. त्याची चव वगैरे वेगळी, चुलीवरच्या जेवणाची चवच चांगली असते. ते नवी भाकरी बनवतो. आता कसं जाळीच्या शेतावर, त्याच्यामुळे सकाळ सकाळ भाकरी खाऊन आपण जायचं आहे. हे बघा आपली भाकरी आहे, त्यावर एक भाकरी पण होते. गरम गरम भाकरी खायला या. आता सकाळचा भाकरी खाऊन झालेलं आहे, न्याहारी झालेलं आहे. तर आईने मी आता निघालेलो आहोत शेतावर म्हणजे कवल तोडणी चालू आहे ना. आता कवल तोडलेलं आहे, ते कवल तोडणीचं काम बाकी आहे थोडंसं, त्यासाठी चाललेलो आहोत. आता हा किती 8:30 9 किती 9 वाजले ना. पण चांगलं आहे, ऊन पण चांगलं झालं आहे. बघूया, करूया आजच्या याच्यामध्ये कवल तोडणीचं काम करूया आजच्या दिवसामध्ये. कवल तोडणीला मेन जी लागते ती कोयती पाजवलेली पाहिजे, झाड पाहिजे, कारण ते हे तोडायला असतं ना. याने कोयती घेतली, आकडी कोयती, पाण्याची बॉटल, हातामध्ये काठी. हे दिवसभर खडे असते का, हवा सुटलेली? या महिन्यात खडे सुटते गावाला? हां 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 रस्ता भरायला हां 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 बरोबर. असे एक म्हण आहे गावाकडे. म्हण म्हणजे एक हे आहे ती, तो हे आहे आपलं, काय ते खरे असेल खोटे असेल, पण एक पहिल्यांच्या लोकांचं हे असायचं ना, पौष महिन्यामध्ये कशी हां पौषाच्या पौर्णिमेला अशी खडी वगैरे सुटते, देव येतात ना, तर ते त्यांची खडी सुटल्यानंतर कशी हां देव जातात. ओके, हा त्या पौषच्या पौर्णिमेला जातात आणि मागच्या पौर्णिमेला असं येतात. असं म्हणजे असं हे आहे पहिलीची प्रथा किंवा कहाणी वगैरे, असेच समजत वगैरे लोकांची. त्याच्यामुळे ते खडी सुटल्यानंतर कशी वाट वगैरे पाळा पाचोळा असतो, ते वारं सुटल्यानंतर कसा ती क्लिअर होते ना. पाळा पाचोळा किंवा वाटा वगैरेचा जो कचरा हे पाळा पाचोळा असतो तो उडणार हवेने ना, ती वाट क्लिअर होते. अशी समजूत पहिल्या लोकांची प्रथा वगैरे, म्हणजे अशी समजूत आहे. म्हणजे खरं खोटं भरपूर काय काय असतं त्याच्यामध्ये, पण सगळ्याच गोष्टी खोट्या नसतात. त्या काही गोष्टीमध्ये तथ्य असतं. आता हा एक पर्या, आता आटला आहे आमच्या रावताचा पर्या. खाली पाणी असतं ना त्याच्या, खाली पाणी आहे जिथे उपलाट हवी तिथं आहे. हे बघ किती दगडी वगैरे, हां दगडी वगैरे इथे. हे बघ पावसाळ्यामध्ये वाहत असतो. खाली त्याची उपलाट आहे, त्याच्यामुळे थोडं खाली पाणी आहे ना, खाली पाणी आहे. हे बघ आता लोक कशी शेती वगैरे जास्त कोण करत नाही ना, त्यामुळे रानामधल्या वाटा पण एवढं क्लिअर नसतात. तर आपल्याला जाताना वाट करावी लागते. आताची जे रान आहेत ते पूर्ण घरापर्यंत वाढलेत. पहिली कशी लोक शेती करायची, त्यामुळे कसे कवल तोडणी वगैरे करायची ना, त्याच्यामुळे रानामध्ये कवल तोडणे, गवत काढणे, माणसांची रहदारी असली की कसं वाटा पण बनलेल्या असायच्या आणि हे पण व्हायचं, रान पण साफ राहायचं. म्हणजे कवल तोडणी केल्यानंतर जी हे येतात लाकडं, ते चुलीला वापरतात आणि पुढचे जे ढाळे असतात ते भाजावून करतात ना शेतीसाठी. असं हे सगळं. हे बघा आमचं आता वाट, जंगलातली वाट.
इथे थोडे उतार आहे ना घसरुंडे. या कोकमी कधी लागतात? शिमग्यामध्ये म्हणजे आंबे बिंबे लागतात त्यावेळेस ना. ओके ओके. आंबे काजू वगैरे. त्याला आंब्यांना तुरा वगैरे एवढा अजून आलाय का बरं? तरी ह्या वर्षी आंब्यांना तुरा जरा जास्त आहे. कुठे दिसलं त्याशी मी काल आलो ना, ते काल दिसले तुरे वाटेने येताना वगैरे. या वर्षी आंबे काजू वगैरे असणार आहेत. आता ही वाट आहे उताराची, काही घसरंडीची वाट आहे. तर तुम्ही साफ केलं म्हणून एवढं तर आहे ना. हे खतलं होतं वाटतं इथं. हां हां हां. हे बुरमाट आहे ना, त्यामुळे ते कसं घसरगुंडी असते. पावसाळ्यात तर जास्त जे होते ना गोडगोड पुढे बुलबुटीत. ही बघ कशी वाट आहे. मग डोंगरातून जाणार आहे. डोंगरवरती असं सगळीकडे डोंगरच आहेत. आम्ही राहतोच डोंगरामध्ये, सह्याद्रीच्या पायथ्याला. हे बघ. हा एक हरळ आहे ना, पऱ्याचा छोटा हरळ, हरळच्या मोठा पऱ्या, पऱ्याच्या मोठी नदी, नदीच्या मोठी खाडी, समुद्र, महासागर. त्याची सुरुवात होते गल्लीच्या पाण्यापासून. गल्लीचे पाणी जातं ओढ्याला, आपलं पाहायला झिरपी वगैरे पण बोलतात ना, झिरपी. झिरपी, ओढ्या, पऱ्या, नदी, नाळा, खाडी, समुद्र. बघा आमची आंब्याची झाडं आली. आमची म्हणजे रानातले आंब्याची झाडं. आंबे जमायचे वा पडलेले असायचे आंबे. त्यांना रानातल्या आंब्याला एवढं तुरा कुठे दिसत नाही. काल येईल अजून. दरवर्षी कसं असायचं आंब्याचं, कसं असायचं एक वर्षी चांगला लागतो, एक वर्षी नाही, एक वर्षी आड करून लागतात ना आंब्याची झाडं वगैरे. असे पहिले हे होतं, एक वर्ष आड वगैरे करून लागायचे. पण आता निसर्ग चक्र जसं बदलत आहे, म्हणजे आता ऋतू तर कुठे राहिलेत. पहिलं कसं उन्हाळा, पावसाळा, हिवाळा, ते वेगवेगळे 3 ऋतूनुसार सगळं व्हायचं. पण आता वर्षाच्या 12 महिने पाऊस, गरमी तर वर्षाच्या 12 महिनेच असते. थंडीमध्ये पण गरम होतं, पावसाळ्यामध्ये पण एवढं गरम होतं. कारण ग्लोबल वॉर्मिंग सगळीकडे हे चाललं ना, त्यामुळे गरमी दिवसेंदिवस वाढतच जाणार आहे. अरे पहिलं आंब्यांचं पण कसं एक चक्र असायचं. एक वर्षी आंबा लागला की दुसऱ्या वर्षी एक वर्ष आड करून लागायचे. तर ते चक्र पण आता दिवसेंदिवस हवामानानुसार ते सगळं बदलत चाललं आहे. जसं वातावरण बदलतं, क्लायमेट बदलतं, तसे पहिले जी नैसर्गिक जी चक्र होती ती पण हळूहळू चेंजेस व्हायला लागले. त्यासाठी आपणच सगळ्यांनी मिळून झाडे लावायला पाहिजे. झाडे लावल्यानंतर कसं होतं, पाऊस वेळेवर, सगळं वेळेवर वगैरे पडतं, वेळेवर होतं. त्यामुळे शक्यतो जेवढी जमेल तेवढी सगळ्यांनी झाडे लावा, निसर्गाला वाचवा. बघा हे आले आमची खिंड. पावसाळ्यात तरी वाट पूर्ण बुलबुटीतच असते. बुरमाट आहे ना जागा इकडची, त्याच्यामुळे इकडे साप नाही वाटतं केलेलं आहे. अर्ध्यापर्यंतचा रस्ता केला नव्हता. इकडे सांभाळून जावं लागतं. शक्यतो काठी असलं की जरा बरं पडतं सपोर्टसाठी. ही कशी वाट आहे, एकदम खिंडी टाईप. ही कसली फुलं? गंधारी. गंधारीचं हे काय, हे काय होतं तेव्हा? हे व्हायचे ना कोंबडीच्या टायमाला, काय सुलसुली. ते सुलसुलीवर चांगलं औषध आहे हा. म्हणजे सुलसुली झाली ना, सुलसुली म्हणजे एक हेच असतं, ते माहिती असते सगळ्यांना, कोकणातल्या लोकांना वगैरे. कोंबडी जिथं असतात ना तर सुलसुली होतात एक प्रकारचं. ते आपल्या सगळ्यांच्या हे कसं ते ढेकणाचं वगैरे घरामध्ये होतं, तसं कोंबड्याच्या ठिकाणी ते सुलसुली वगैरे होते. तर त्यावेळेस हे गंधारीचा पाला वगैरे एक औषध आहे त्याच्यावरचं. हे गंधारी, हे फुलं पण चांगली दिसतात. त्याला हे फळं पण लागलेले आहेत फुलापासून. हे बघा बारकी त्याची फळं पण दिसतात.
आई आता इथे वाट बनवते. वाट म्हणजे कसं, तर लाकडाच्या थोड्या भाऱ्या आणायच्यात ना. भाऱ्या म्हणजे कवल तोडणीच्या लाकडं वगैरे असतात ना, ते आणण्यासाठी थोडी वाट तयार कर. वाट म्हणजे आता हे झाले ना, ती रानं वाढलेत, थोडी तोडते. म्हणजे भारी वरती आणताना किंवा कवल वगैरे आणताना ते लागणार नाही वरती. हे बघा सगळीकडे गवत गवत, वाटत नाही रानामधला जायच्या. रानं म्हणजे शेती आहे आमची, पहिली शेती असायची, आता तर शेती नाही करत, त्यामुळे रान झालं सगळीकडे. नदीच्या शेजारची शेती, बोरकरी. हे काय, हे तोडतेस ते? मेहंदी. मेहंदी मेहंदी आहे का हे? मेहंदी म्हणजे ती लावायला करायची ती मेहंदी नाही ना? ती कडवट आहे ना काहीतरी? कडू मेहंदी. गावाला पहिला मेहंदी बनवायची ना, हाताला लावायला वगैरे कलरवाल्या. आता कोण बनवत नाही, पण पहिले वाटून ते शिजवून वगैरे वाटायचे. आणि वाटायचे का शिजवायचे? पाट्यावर वाटायचे. ते काय त्याचे भैया पानं असायचे ना, ते पानं वाटायची पाट्यावर. पानं वाटायची पाट्यावर. काट टाकायचा. काठ टाकायचा. कलरसाठी काठ. असे काय काय बनवायचे. पण ही वेगळी मेहंदी, ही कडवट मेहंदी, आणि ती दुसरी मेहंदी आहे ती वेगळी असायची. हां होईल ती काय झाल. बस झाली. चालेल, चल होईल तेवढं, जाईल त्याच्यातून. ते कवल तोडणी म्हणजे काय, हे कोकणातल्या सगळ्या लोकांना माहितीच असेल. कवल तोडणी म्हणजे अशी झाडं वगैरे असतात. झाडं वगैरे म्हणजे आयन किंजल जे काय आहे ते, तर ते त्यांच्या फांद्या असतात ना, ब्रांचेस, फांद्या, त्या आपण तोडतो. ते तोडल्यानंतर हे बघा, ही त्यांची जी लाकडं असतात ना, तोडल्यानंतर जी मोठी जाडे जे हे असतात ना, जाडी फांद्या त्यांची, ती लाकडं आपण चुलीसाठी जळणासाठी यूज करतो. आणि त्याचा जो पाला असतो, जो पाला वगैरे असतो, म्हणजे असं हे बघा, हे पाला असतो, ते शेतीच्या भाजवणीसाठी जाळाव म्हणून ते यूज करतो. म्हणजे त्याच्याने कसं दोन्ही पण कामं होतात, शेतीसाठी पण ह्याच्यासाठी यूज होतात, जाळण्यासाठी म्हणजे भाजवणीसाठी, आणि हे लाकडं आपल्या जाळण्यासाठी, चुलीसाठी. तर बघा हे झाड होतं, तर ते आपण कवल तोडणी कालच झालेले, पण ते काल कसं जमायला वेळ भेटला नाही. तर काल आईने एक गडी गेला होता, माणूस केला होता, आपलं जेंट्स गडी होता, तर त्याने आमचं कवल तोडणी केला. पण ते काल संध्याकाळ झाल्यामुळे कसं जुळायला किंवा वेचायला वेळ भेटला नाही. तर ही लाकडं आता इथेच ठेवतो आपण, म्हणजे सुकण्यासाठी. आता ओली असतात ना, तर ओली लाकडं कशी घेऊन जात नाही आपण, घेऊन जात म्हणजे जड असतात ओली लाकडं, त्याच्यामुळे ती सुकायला इथेच ठेवतो. आणि सुकल्यानंतर घेऊन जातो. सुकल्यानंतर कसं त्याचं वजन वगैरे कमी होतं ना, तर घेऊन जातो. आणि हा जो ढाळे पडलेत ना, तर ते ढाळे आपण इथेच हे करतो. ती पण सुकायला असं वेचून बघा, हे असं एका ठिकाणी जमा करतात. ते जमा केल्यानंतर ते सुकल्यानंतर ते पण आपण शेतावर घेऊन जातो. आता हे शेतच आहे आमचं, तर मग काही लांब काय घेऊन जायचं नाही. अरे झाडं, हे आपल्या फांद्या जाळावं याच्यासाठी, भाजवणीसाठी, आणि हे लाकडं आपली याच्यासाठी, चुलीवर जाळण्यासाठी. हे बघा, अशी प्रकारे थोडक्यात कवळ तोडणी करतो आपण कोकणामध्ये. बघा, अशी आता कवळ तोडणीचा सीझन चालू आहे. कवळ तोडणी झाल्यानंतर गवत काढणे असते. बघा, हे गवत काढणी म्हणजे असं, हे जे गवत वगैरे असतं ना, हे मोठी मोठी गवत असतात. हे बघा, इकडे पण खाली गवत आहे, तर ते गवत काढतो आपण. गवत पहिली आपले गुरं वगैरे असायची ना, आता ज्यांची गुरं आहेत, तर ती लोक त्यांना चारा म्हणून उपयोग करतात. उन्हाळ्यामध्ये कसं हिरवा चारा भेटत नाही ना, मला सुका चारा हे करून उन्हाळ्यामध्ये ते ज्यावेळेस गुरं सोडायला वेळ नसतो, तर त्यावेळेस चारा म्हणून यूज होतो. आणि बाकीच्या ह्याच्या वेळेस हे गवत आपण भाजवण्यासाठी म्हणून यूज करतो. हे बघा, आता सध्या तर आपल्या कवल तोडणीचं सीझन चाललं आहे कोकणामध्ये, शेत आपल्या ह्यांचं आपलं. तर ते झाल्यानंतर मग गवत काढणे होणार, नंतर भाजावण, असा शेतीचा सगळा क्रम चाललेला असतो. आणि ही कामं कसं सीझननुसार, म्हणजे आता कवत तोडणी, गवत काढणे, भाजावण,
हे कामामध्ये त्या काळामध्येच ते कामं सगळी केली जातात. एक चक्र असतं, ते सायकल असते. गवत तोडणे, गवत काढणे, भाजावण, नंतर मग पेरणे, लावणे, भात कापणे. एक भात पिकणीचं चक्र, सायकल. हे बघा गवत तोडणी झालेली आता. सध्या कोकणामध्ये ट्रेंड चालला आहे तो खैराचा. एक चांगलं एक उत्पन्नाचं हे आहे, ते माध्यम आहे खैर. काजू आंबा तर आहेच, पण आता खैर तर पहिल्यापासूनच आहेत, पण आता थोडं वर्षाच्या 12 महिने या खैराचा काटा वगैरे चालू असतो. तर बघा हा जे खैराचं झाड आहे, तर आता बघा इकडे समोर आमच्या चुलत्याने त्यांचे खैर काढले होते अनिल दादाने. हे बघा हे असं खैराचं झाड असतं. हे खैराचं झाड आहे. आता हे झाड हे बघा हे तोडले म्हणजे हे देतात, विकणी करतात त्याची. कारण याचा आतमधला जो साड असतो ना, तो भरपूर इंडस्ट्रीमध्ये वेगवेगळ्या याच्यासाठी यूज करतात. पहिला जनरली कात कलर वगैरे त्यासाठी यूज करतात. बघा ही खैर काढणे झालेलं आहे ते. हे बघा हे खैर आहे असं, आणि हा त्याचा मुंदा म्हणजे असा हे करून त्याच्या खैराच्या बॉटमला असतो ना त्याचा मुंदा, तो मोठा हे असतो, जाड असतो. तर जमिनीमध्ये कसा हे असतो म्हणजे मोठा, त्याचं साईज मोठी होते, आणि खरा ज्याचं वेट असतं तर त्याच्यामध्येच तयार होतं ते. तर बघा हे बांध वगैरे हे करून त्याला मावशी वगैरे बोलतात. म्हणजे कसं खालचा जो मुंदा जो मोठा होतो ना, त्याला आमच्या लँग्वेजमध्ये, आमच्या एरियामध्ये एक मावशी म्हणजे असं रिलेटिव्ह आहे, त्याच्या रिलेशन टाईपची मावशी नाही, ती वेगळी झाडाच्या प्रकारची मावशी आहे. म्हणजे एक मोठा मुंदा होतो, तर ते त्याचं वेट जास्त असतं. तर बघा असं बांध वगैरे उकरतात त्यासाठी, हे खैर तोडणी वगैरे करतात. मग इथे हे त्याच्या ब्रांचेस, ह्या फांद्या त्याच्या. इथला पण हा खैर काढलेला आहे. हे बघा इथला खैराचा जे मेन असतो ना, हे बघा हे लाल दिसतं ना, हे लाल, हे बघा हे त्याचे पाळं आहेत. त्या पाळामधले जो लाल दिसतो ना, तो साड असतो. ते साडाला विकला जातो. आणि ते वरचे जे साल असतात, हे बघा हा त्याचा साड आहे रेडवाला, तर बाहेरच्या आहेत त्याचं सालं, मग ते सोलून ते विकतात. बघा हे असं पुन्हा लालेलाल हे त्याचं असतं. कलरमध्ये, कातमध्ये भरपूर प्रकारे, भरपूर इंडस्ट्रीमध्ये यूज करतात. आणि त्याला चांगला रेट पण सध्या आहे. आणि आमच्या एरियामध्ये हे खैर वगैरे भरपूरच होतात. हे बघा इथे पण हे काढलेलं आहे. हे बघा जेवढे त्यांना वेगळे सेपरेट लावायची गरज नाही. बघा तिकडे पण काढलेले आहेत. तर हे कसं ॲटोमॅटिक त्यांच्या जे हे खाली पडून ना, त्यांची फुलं वगैरे, फुलं म्हणजे त्यांचे छोटे छोटे हे असतात, बिया असतात, ते खाली पडून ॲटोमॅटिक त्यांची झाडं तयार होतात. बघा इथे पण काढलेलं आहे. हे बघा इथे पण काढलेलं आहे. हे बघा ते हे एक झाड झाल्यापासून वेगळं संपूर्ण हे खैराटच झालं आहे. हे संपूर्ण दिसतात ना, ते खैराचे झाड आहे. त्याला वेगळे सेपरेट देखरेखीची गरज नसते, ती कुठे पण तयार होतात. देखरेखीची गरज म्हणजे कसं, त्यांना खत पाणी असं घालायलाच पाहिलं असं काय नाही. म्हणजे न घालता पण न लक्ष देता हे वाढणारे झाड आहेत, आणि त्याच्यापासून जे उत्पन्न आहे ते चांगलंच आहे. आता बरेच लोक आता कलमी खैर पण लावायला. कलमी म्हणजे रोपं तयार असतात, ती गेल्या वर्षीपासून आमच्या गावामध्ये भरपूर लोकांनी सुरुवात केली. मध्ये कसं काजूचा, आंब्याचा, स्टार्टिंगला आम्ही ज्यावेळेस शाळेमध्ये होतो ना, त्यावेळेस ह्याचा ट्रेंड म्हणजे एक हे होतं त्यावेळेस साये, सगळे लोक साये वगैरे लावायचे. सायामध्ये चांगलं उत्पन्न होतं, सागवानमध्ये. त्यावेळेस आम्ही पण स्कूलमध्ये जाताना ना, सायाच्या ह्याच्यामध्ये जिथं सायाचं झाड असतं ना, तर त्याच्या खाली जाऊन ते बारकी रोपं भेटायची पावसाळ्यामध्ये. मग ती घेऊन घरी यायचो, आणि ती ओंडा टाईप, म्हणजे असं भाज्यांना आपण कसं करतो मला टाईप, मग तिथे लावायचो. मग ते मोठी झाल्यानंतर मग अशी बांधाच्या जिथे आपल्याला लावायचं ते लावायचो. तर हे झाड दिसतंय बघा, ते सागवानाचं आहे. तर ही झाडं अशी मोठी झाल्यानंतर शेताच्या बांधावर किंवा ज्या ठिकाणी आपल्याला लावायचं आहे त्या ठिकाणी लावायचो. पण सध्या स्टार्टिंगला जसं सागवानला जो रेट भेटायचा, ते सध्या आता सागवानला एवढा रेट भेटत नाही. त्याच्यामुळे लोक अशी भरपूर आम्ही सायाची झाडं लागलेली होती.
पण ज्याप्रमाणे सुरुवातीला जो रेट होता सागवानाचा, तर सागवानाला एवढा रेट नाही. तर लोखंड आल्यामुळे लोक घर ह्याच्यासाठी, घर फर्निचर किंवा त्यासाठी लोखंडाचा यूज करतात. त्यामुळे झाडांना वगैरे एवढा यूज नाही. तर पहिली त्याचं प्रमाण भरपूर असायचं, म्हणजे उत्पन्न चांगलं भेटायचं, घरासाठी वगैरे यूज करायचे ना. चांगलं आहे. सहाय्य कसं टिकाऊ लाकूड असतं, तर ते आता सध्या त्याला हे नाही आहे, एवढा चांगला रेट नाही भेटत. त्याच्यामुळे सगळी लोक मध्ये सागवानाचं हे झाल्यानंतर, हे झाल्यानंतर मग लोक ओली होती, लोकांना सगळे काजू आंबे सगळे लावायचे. आता काजू आंबे लावून झालेले. काजू आंब्यापासून ते इयरली उत्पन्न असतं. इयरली उत्पन्न म्हणजे चांगलं बऱ्यापैकी भेटतं. पण आता रानं वाढल्यापासून ना, आणि रानामध्ये हे जंगली प्राण्यांचं प्रमाण वाढल्यापासून लोक रानामध्ये वगैरे जास्त म्हणजे जायला घाबरतात वगैरे. त्याच्यामुळे रानामध्ये जे काजूची झाडं आहेत रानामध्ये, तर त्याच्यापासून त्या बिया आणायला भीती वाटते. रानामध्ये कसे भरपूर वाघ पण आता आलेत, डुक्कर तर असतातच सारखे. त्यामुळे रानामध्ये शेतकरी जास्त लोक आता जास्त जात नाही, एकटे तर कोण जात नाही. त्यानंतर ते ट्रेंड संपल्यानंतर सध्या रनिंगमध्ये ट्रेंड चाललो. नंतर आता रनिंगमध्ये गेल्या वर्षीपासून चंदनाचा पण होता. चंदन पण लोक झाडं लावतात. पण आता गेल्या वर्षी आमच्या गावामध्ये मी बघितलं भरपूर लोकांनी असे खैराची झाडं वगैरे लावायला हे केले. म्हणजे अशी रोपं वगैरे भेटतात नर्सरीमध्ये, ती येऊन आपण काजू वगैरे कसं लावायचं, त्याच्यात खैराची वगैरे झाडं लावतात. कारण सध्या खैरापासून चांगलंच उत्पन्न भेटतं. तर खैराची झाडं वगैरे लावायला लोक जास्त लागतात. ह्यावेळेस बघूया, आमचा पण विचार आहे जिथे जिथे जागा आहे. कारण खैराला कसं जास्त पाणी वगैरेची गरज नसते. आंब्याची काजूची झाडं लावली त्याला पाणी वगैरे घालावं लागतं, आणि खैराला काय एवढे जास्त हे नाही, ऑटोमॅटिक ती झाडं होतात. बघा असं हे सगळं चाललं आहे. आता आई हे सगळ्या फांद्या किसवून त्याची अशी लाकडं हे करणार आहे. आणि ती लाकडं बांधल्यानंतर, हे काय भारी बांधतेस ना, ही बघा अशी भारी बांधतात लाकडाची. ॲक्च्युली ओली आहेत, पण आम्ही सध्या इथे नेऊन पुढे ठेवणार आहोत. कारण ते ओली लाकडं पण आता तिथे नेऊन सुकली की जरा त्यांचं वजन कमी झाल्यानंतर आम्ही ते घराकडे घेऊन जाणार आहोत. सध्या भाऱ्या बांधून तिकडे ठेवू. हे बघा, नाही ते भाऱ्या मी घेऊन थोडं चांगल्या ठिकाणी मोकळ्या जागेत ठेवणार आहे. ते सुकली की आम्ही घरी घेऊन जाऊ. मग हे गोळा केलं होतं काय पातीर ह्याच्यासाठी, काय जलावासाठी, कवाल म्हणून. कवल वगैरे. तर चला आता हे कवल तर इथेच ठेवू. लाकडं सध्या घेऊन मोकळ्या जागेमध्ये ठेवूया. तर लाकडं आई भारे बांधलं नाहीत, आता मी ते घेऊन जातो. हे बघा असं सगळं कोकणामध्ये आमच्या सगळं चालू असतं. भात कसं पिकतं त्याची सुरुवात कवल तोडणीपासून सुरुवात होते. कवल तोडणी, गवत काढणी, भाजावण, असं हे सगळं चक्र असतं. नंतर आपल्या ताटामध्ये भेटतो तो राईस डायरेक्ट असाच भेटत नाही. भरपूर सगळं त्याच्या प्रोसेसमधून, सायकलमधून शेतीचं जावं लागतं. त्याची शेतीची सायकल सध्या सुरुवात झाली आहे ती कवल तोडणीपासून. कवल तोडणी संपली की गवत काढणी, भाजावण, पेरणी, लावणी, तर भात कापणी, असे त्याचे प्रोसेस असतात. तर शेतीच्या कामाची ही प्रोसेस आता सध्या भात पिकवण्याची ही फर्स्ट स्टेज चालू झालेली आहे, कवल तोडणी. हे बघा मुंग्याने कशी कलाकृती बनवलेली आहे. मुंग्या आर्किटेक्ट झाल्या होत्या. हे बघा, माणसापेक्षा ते तंत्रज्ञान. हे बघा कसं बनवलं आहे मुंग्याने, मुंग्यांचं वारूळ. पूर्ण संरक्षण भिंत घातली ती बघा. हे बघा कसं दिसतं ते. आई आमची कवल किसवते, ते म्हणजे पाला आणि लाकडं वेगळी करते. ते सुकलं आहे कारण ते काल तोडलेलं होतं ना, उन्हाने सुकलं. हे बघा अशी पाल, त्याचे हे डाळे आणि असं वेगळं करायचं. म्हणजे लाकडं वेगळी, चुलीसाठी लाकडं पण होतील आणि शेतीसाठी त्याचे डाळे पाळे जाळण्यासाठी.
बघा हे जे झाड दिसतंय ना, तर आपटा, आपण जे सोनं वाटतो ना, तो आपट्या. त्या आपट्याला बघा या काय आल्यात, शेंगा आल्यात. या आपट्याच्या शेंगा. हे झाड कसं जास्त तोडीच नाही ना, म्हणजे जास्त तोडत नाही ना, त्यामुळे त्याला हां त्याच्या शेंगा आल्यात. हे बघा या शेंगा मोठं झालं आहे. पण आपट्याचे पण काय प्रकार असतात ना, जंगली आपटे बिटे असं काय असेल. हे किती शेंगा दिसतात. तिकडे पोरं नदीवर आंघोळी आलेत वाटतं, वरडतात. बघा आपट्याचं झाड आहे त्याच्या शेंगा. ती तुटली परत ती बंद झाली. हे वालूने तयार केलं ना, भोंबाड. वालुनी वालुनी वारुळी म्हणतात ना. वारुळ 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 भारी तयार करतात ना. मग कसे करतात बघ. मग ते राहायला करतात की कशाला करतात? अरे राहायला ते त्यात अलबी रुजतात. हा हे बघा, हे तर इथे तर जास्तच आहेत. हे बघा मोठे मोठे. हां हां भरपूर आहेत बोंबाड. याच्यामध्ये अलबी येतात ना, रवना. हां ते भरपूरच झालेत.